डोंगर फिरतीचा सागर असा कसा एवढा सळला सात जन्माचं सपान दाबून दोन घडीतच ढासळला कसा सावरू कसा सावरू सांग राया जीव आधी गुदमरला घंटेराया माझा घास मल्हारी घंटेराया माझा पाणी मल्हारी घंटेराया माझा घास मल्हारी द्यावी माझी सळा जीव घंटेराया माझा घास मल्हारी घंटेराया माझा पाणी मल्हारी घंटेराया जन्माची पीडा मला द्या होजी माझ्या देवाजी खंडेरायाजी मरी नाग अशी सजा मला द्या होजी माझ्या देवाजी खंडेरायाजी मला मुलकाची नग मला जावला तू हो माझी जागा आहे तुमच्याच चरणात हो भक्ताला तारणार नवसाला पावणार देव गेला कुठं सांगा देव गेलं कुठं भेगाळला काळ झाला उसवल्या घोंगडाला नेऊ देवा कुठं सांगा नेऊ देवा कुठं मला पुसत्यात साऱ्या लोक कसा सावरू कसा सावरू सांग राया जीव आधी गुदमरला घंटेराया माझा घास मल्हारी घंटेराया माझा पाणी मल्हारी घंटेराया माझा घास मल्हारी द्यावी माझी सळा जीव घंटेराया माझा घास मल्हारी घंटेराया माझा पाणी मल्हारी घंटेराया तुम्ही कोणाचे ध्यान करत असता? मी श्री महादेवांचे ध्यान करतो. म्हणजे मला जो आवाज येत होता तो आपल्या ध्यानाचाच परिणाम आहे. ते मला सांगता येणार नाही देवी, परंतु मी सत्य तेच बोलतो आहे. म्हाळसा, परंतु ते स्वाभाविकच आहे. श्री महादेव हे जगतपिता आहेत. मी यांना विचारलं की ते कोणाचे ध्यान करतात, तेव्हा यांनी मला सांगितलं की ते श्रीरामांचे ध्यान करतात. श्रीरामांविषयी मला समजून घ्यायचे आहे. मला ठाऊक आहे. तुम्ही कधी निवांत असाल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. बरं, येते मी. मी एक विचारलं तर चालेल? असं का म्हणतेस म्हाळसा? तुला पडलेल्या प्रश्नाचं मी निश्चितच निरसन करेन. हे सारं जे घडतं आहे हे का घडतं आहे हे मला ठाऊक नाही, पण हे कोणते तरी संकेत आहेत असं मला वाटतं. म्हाळसा, तू जो काही विचार करते आहेस हे अगदी तसंच आहे. हे संकेतच आहेत आणि ह्या क्षणी तुझ्या निदर्शनास ते येणे हे परम नियतीने लिहून ठेवलं आहे. पण असं का घडतंय यावेळी हे तुला आख्यानात कळेल. उद्या आख्यानात त्याचा संदर्भ येईल. मी जे विषप्राशन केले होते त्याबद्दल तुला उद्या आख्यानात कळेल. मला अजून एक प्रश्न पडला आहे. हे सगळं जाणून मी अजून अस्वस्थ का होते आहे?
तुम्हाला याचे उत्तर देणे जर उचित वाटत नसेल तर तुम्ही याचे उत्तर नाही दिले तरीही चालेल. म्हाळसा, हे संकेत तुला काहीतरी सांगत आहेत, कशाची तरी आठवण करून देत आहेत असं तुला जाणवतंय. तसंच या साऱ्याचा तुझ्या मूळ रूपाशी संबंध आहे. पण या क्षणी मला तुला काहीच सांगता येणार नाही. पण काय? पण ह्या क्षणी मला तुला आपल्या विवाहाची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. निकुंभाने आपल्या मायावी वर्तनामुळे जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व नद्यांमध्ये विष मिसळले होते. आता पुढे काय होणार या विचाराने सर्वजण भयभीत झाले होते. आणि त्यावेळी मी विषप्राशन केले होते. म्हाळसा, तुला आठवतंय? त्यावेळी तुला देखील त्याचा त्रास झाला होता. त्या विषामुळे तुझे अर्ध शरीर देखील काळं निळं पडलं होतं. सर्वांनाच तुझी काळजी वाटत होती आणि माझी देखील. त्यावेळी तू ग्लानीत होतीस. पण मुनिवरांनी तुला तुझ्या कक्षात एकटीला सोडायला सांगितले होते. त्यावेळी काय घडलं हे तुला आठवणार नाही. पण त्यावेळी मी सूक्ष्म देहाने तुला सांगितलं होतं आणि तुझ्या सहाय्याने ते संकट दूर झालं होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे मला अजूनही आठवत नाही. पण काही वेळाने मी पूर्ववत झाले होते हे माझ्या स्मरणात आहे. म्हाळसा, आज जे परमनियतीने तुला संकेत दिले आहेत ते त्यावेळच्या विषप्राशनाशी तर संबंधित आहेतच, पण उद्या होणाऱ्या आख्यानात पुढील रत्नाविषयी देखील ते संबंधित आहेत. असे कोणते रत्न आहे? असे एक रत्न जे माझ्या एका नावाशी जोडलेले आहे.